न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी वैष्णवी जोशी न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत करते। तर एक नजर टाकूयात आजच्या झटपट 24 बातम्यांवर। नागपूर रेल्वे स्थानकावर हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत झोपलेल्या 4 प्रवाशांवर एका वेड्या व्यक्तीने हल्ला केलाय। उमेद महिला कर्मचाऱ्यांचा येवला पंचायत समितीवर मोर्चा काढलाय। मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात शिवडीतील स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली आहे। राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे आणि महायुतीचा मुख्यमंत्री होऊ दे असं चंद्रकांत पाटील यांनी अंबामातेला साकडं घातलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण विभागात पाहणीसाठी पोहोचलेत। मंत्री छगन भुजबळ यांनी नवरात्र उत्सवानिमित्त कोटमगाव येथील जगदंबा मातेचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्राची सर्कस झाली आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वक्तव्य कुणाल चौधरी यांनी केलंय। पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे। आज नांदेड शहरातील ITI कॉर्नर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलंय। हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जात असल्याने भुजबळ यांना प्रश्न विचारलाय। तर यावेळी भुजबळ म्हणाले की इकडे 3 पक्ष तर तिकडे 3 पक्ष असून यामुळे उमेदवारीसाठी आयाराम गयाराम होणारच। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलंय। बीड जवळील नारायणगड इथे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे। शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। धुळे येथून दरवर्षी नवरात्रामध्ये धुळे ते मनुदेवी पदयात्रेचा रथ येतो। तर धुळे येथून पदयात्रेचा प्रारंभ 4 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून पदयात्रा निघाली आहे। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। रश्मी ठाकरे यांनी दिलंय आयरोलीमधील शिवसेना नेते मनोहर मडवी यांच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली आहे। वादळ परिसरातील शेतकऱ्यांनी कुठल्याही गैरसमजुतीला बळी पडू नये, आपल्या जमिनी विकू नयेत असं पालकमंत्री उदय सामंत यांनी आवाहन केलंय। शिवसेनेला महायुतीला पुन्हा एकदा यश मिळावं असं साकडं नीलम गोरे यांनी विठ्ठलाचरणी घातलंय। आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोललेत पाहूया। रविवार नवरात्रीच्या 4थ्या दिवशी रश्मी उद्धव ठाकरे आणि नंदिनी विचारे यांनी ठाण्यातील टेंभी नाका इथे अंबामातेचं दर्शन घेतलंय। महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम भगिनी योजना काढण्यात आली आहे। तर मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हा उपक्रम असून सुमारे 5000हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतलाय। खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 2365 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। संत श्रेष्ठ गोरोबा काका मंदिराचा कायापालट होणार असं आमदार राणा जगतजीत सिंग पाटील म्हणतात। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।